आता उचलायचा अवघड असणार आहे माझा. ITBPचा असा पास घ्यावा लागतो टू गो टू लेप्चाला. फायनली वी आर एट 0 पॉईंट. धाड 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 बनानेवाले मंदिर, फॅन्टम फेसेस अँड मेनी कॅन्यॉन्स. पिन व्हॅली बघू, शपथ साफ होतं. बरं पेट्रोलचा जुगाड झाला तर बरं का आपला. 500. हां काय नाव या ब्रिजचं? बाकी फुल बघून एवढं भारी वाटतंय ना. अँड दिस इज युअर स्पिती रिव्हर. अरे बापरे. Good morning guys. Check out the morning view. It's day 8 of our ride. Saturday, 4th of July. So we are in Namgan homestay in Gyu Monastery. I mean in Gyu, near Gyu Monastery. तिथं Gyu Monastery आहे. तर बरेच प्रॉब्लेम झाले आहेत आता आजपर्यंत. ठीक आहे. सो नेक्स्ट प्रॉब्लेम वॉज, माझी गाडी आली ती रिझर्वला. सो टोटल रनिंग झाले 355. आपली वी आर रनिंग ऑन रिझर्व. तर इथं मला तेंजिन सरनी जे आपले हे चालवतात, होमस्टे चालवतात, त्यांनी मला एक 2 लिटर पेट्रोल दिलं ॲडजस्ट करून 120 रुपीजच्या हिशोबाने. सो मी निघालो इथून. आणि प्रॉब्लेम असं झाला की काल मी पेट्रोल भरायचं विसरून गेलो. 355 किलोमीटर्स रनिंग झाले लास्ट पेट्रोल भरून. आणि आता माझ्या लेफ्टला जर मी गेलो काजा साईडला तर 80 किलोमीटर्सला पेट्रोल पंप आहे. आणि मागे रिटर्न गेलो पू साईडला तर तिथं 85 किलोमीटर्सला पेट्रोल पंप आहे पू व्हॅलीमध्ये. तर असा इश्यू झालेला आहे. आय फिल 2 लिटर्स. नाव आय कॅन गो टू लेप्चाला. तावामध्ये मी एक जण भेटला मला, प्रथमेश म्हणून, फ्रॉम महाराष्ट्र. ही इज ऑल्सो रायडिंग एक्सपल्स. तो गेला आहे ताबोमध्ये. त्याला मी सांगितलं जर तिथं पेट्रोल भेटलं तर ॲडजस्ट करून ठेव. हां, तर त्याला घेऊन ठेवून सांगितलं पेट्रोल. सो ताबो इज 30-40 किलोमीटर्स काय तर इथून. जर मला भेटलं तर आय कॅन डायरेक्टली गो टू ताबो अँड कंटिन्यू माय ट्रिप. एल्स मला जावं लागेल रिटर्न चांगवला. तिथं मला एका दुकानमध्ये किंवा जनरल स्टोर्समध्ये भेटून जाईल असं सांगितलं. ओके, तर हा ITBPचा असा पास घ्यावा लागतो टू गो टू लेप्चाला. दॅट्स ऑन 12,861 फीट. येलो गेट दिसतं, तिथून वर जायचं आहे. आता की कॅमेरा काढून ठेवतो, कॅमेरा अलाउड नाही आहे. आणि इथनं रजिस्टर करावं लागतं कॅम्पमध्ये. अँड देन आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स दाखवावं लागतं. ड्रायविंग लायसन्स ठेवून घेतात. आल्यावर तुम्हाला हे कार्ड रिटर्न केल्यावर तुम्हाला परत भेटेल. प्लस तुमचा एक फोटो काढला जातो, एक इन्स्ट्रक्शन दिलं जाते जे काय असेल ते. अँड देन यू कॅन गो. फोटोज रस्त्यात कुठेही फोटोज व्हिडिओज अलाउड नाही. डायरेक्ट तुम्ही एंडला जाऊन व्ह्यू पॉईंटला फोटो व्हिडिओ घेऊ शकता. सो दॅट वॉज द अपडेट. लेट्स कंटिन्यू. ओके गाईज, वी आर ॲट 0 बॉर्डर. ह्या माइलस्टोनच्या पलीकडे ना सगळं तिबेट, चायना वगैरे. दिस इज लेप्चा पास, और यू कॅन से लेप्चाला. अल्टिट्यूड ऑफ 12,790 फीट. हे बाकीचे असे गाव आहेत लोकेशनवर. समोर एक गाव दिसतंय, बघूया आपण काय. हो. सो दिस इज द फर्स्ट व्ह्यू पॉइंट. इज द व्ह्यू. हे सगळं पलीकडे चायना आहे. अजून एक वरती आहे, तिथं आता वरती चाललोय मी. लेट्स गो. ओके, सो हियर वी आर ॲट द लास्ट व्यू पॉइंट. वी आर ॲट 0 पॉइंट. सो दॅट इज हाय ग्राउंड, हिल टू हाय टॉप, चांगो अँड कुरिक. हे सगळं दिसतं इथनं. So finally we are at 0 point. Let me show you. ह्याच्या पलीकड that is all Tibet, China.
हो, लेट्स गो. चलो, सो अगेन वी आर एंटरिंग स्पिती व्हॅली. तर हे वर रोड जो रोड चाललाय ना तो लेप्चाला जातो अँड दॅट इज ॲक्च्युली तिबेट 20 किलोमीटर्स. तर दॅट इज तिबेट बॉर्डर, झिरो बॉर्डर म्हणजे दोन्ही बॉर्डरमध्ये काय डिस्टन्स नसतो. सो दॅट इज झिरो बॉर्डर. आता सरळ चाललो मी काजाला, सॉरी ताबो देन काजा. काल मला प्रथमेश भेटला होता आणि तो जाणार होता ताबोला. मग तो काल ताबोला गेला आणि आता त्याने कन्फर्म केलं फोन करून की आहे ताबोमध्ये पेट्रोल अवेलेबल. तरच मी आता निघालो आहे. 12 वाजलेले आहेत. तो मी तासभर इथं थांबलो होतो त्याच्या कन्फर्मेशनसाठी. अदरवाईज मला चांगोला जावं लागलं असतं टू फिल अप द पेट्रोल. चांगो इज 10 किलोमीटर्स उलटा. हां, लेप्चालाचं कसं आहे, लेप्चाला तर ते तिबेट बॉर्डरवर आहे अँड कॉरिक विलेज काय तर आहे. इट्स ॲक्च्युली ऑल मिलिटरी कॅम्प. सो फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहे. डायरेक्ट तुम्ही व्ह्यू पॉईंटला गेला तरच तुम्हाला ते फोटो वगैरे काढू देतील. ते पण तिथं बेस कॅम्प्स वगैरे, बंकर्स, बऱ्याच गोष्टी आहेत. ते यू कॅनॉट शूट अँड फोटोग्राफ. दॅट्स वाय जरा सांभाळून करावं लागते. मल्टिपल चेकपोस्ट आहेत, फायरिंग चालू असते. नुसता आवाज येतो धाड 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 फायरिंगचा. परत ते बॉम्ब असतो ना, तर तसले वेपन्स होते तिथं, प्रॅक्टिस करत होते. बेकार एरिया होता एकदम तो. दिस वॉज द अपडेट. आता हे समोर दिसते नदी, सरळ तिथं गिव मोनास्ट्रीला जाते. गिव मोनास्ट्रीमध्ये पण जिथं मी थांबलो होतो ना, किंवा गिव मोनास्ट्री पण चारही बाजूला डोंगर आहेत आणि मध्ये ते गाव आहे छोटंसं. आता प्रोग्राम चालू आहे. अच्छा, बनाने वाले मंदिर. अच्छा, चलो, समथिंग न्यू. सो बेकार नॅरो रोड आहे एकदम. आणि इथं लोकेशनचं नाव काय लिहिलं आहे मॅपमध्ये, फॅन्टम फेसेस अँड मिनी कॅन्यॉन्स. फॅन्टम फेसेस, मिनी कॅन्यॉन हे असू शकतं. ओके, ताबोचा एक 4-5 किलोमीटर आधी हे लारी विलेज म्हणून लागतं आहे. आणि याची खासियत काय आहे की इथं एक पद्मसंभोष स्टॅच्यू आहे इथं, तर तिथं वरती आहे. 1-1.5 किलोमीटर वर आहे. चला जाऊन जाऊ. हे आहे पद्मसंभोष स्टॅच्यू. भैया, हाँ, आपके पास इमरजेंसी पेट्रोल होगा क्या थोड़ा बहुत? नहीं है, देखो मैं रखे. सो दिस इज द व्ह्यू. हे असा रोड आहे सोमदोपासून आणि इथून आत घुसलो मी इथं. असं टर्न मारत असं वर आलो इथं. अँड दॅट लुक्स लाईक ताबो. तिकडं जायचं आपल्याला. तिथं मोनॅस्ट्री आहे, ताबो मोनॅस्ट्री अँड ताबो केव्स. ते बघून आपल्याला निघायचं आहे. चलो. So we are in Tabo finally. चला, पेट्रोलचं जुगाड करू पहिलं. प्रथमेशने लोकेशन पाठवलं आहे मला, तिथं जातो मी डायरेक्ट आणि मग त्याला कॉल करतो. पिन व्हॅली बघू. शपथ साप होतं. नाही वाचलं त्याच्यावरनं नाही घालवले मी. ओके, वी आर इन ताबो. दिस इज द ओल्ड मोनॅस्ट्री. इज द लोकेशन. बरं, पेट्रोलचं जुगाड झालं ते बरं का आपलं. 5 लिटर्स घेतलं मी इथनं. ताबो मोनॅस्ट्री. 9 ते 1 आणि 1 ते 2 ब्रेक आहे. इथं 2 ते 5 उघडा असेल. हे आतून असं स्ट्रक्चर आहे, तिथून जायचं आपल्याला आत. सो लेट्स गो. द न्यू मोनॅस्ट्री. याचा एंट्रन्स इथून आहे आतून. बाय द वे, जी ओल्ड मोनॅस्ट्री आहे ना ती दॅट वॉज फाउंडेड इन 1996 समथिंग. आणि
1000 वर्ष पूर्ण होऊन गेले त्याला. सो इट इज दॅट मच ओल्ड. आणि त्याच्यावर लिहिलं होतं की इट्स कॉल्ड ॲज द अजंटा अँड एलोरा ऑफ द हिमालयाज बिकॉज ऑफ ओल्ड पेंटिंग्स अँड एक्सेट्रा. चेक दिस आउट. जबरदस्त आहे. चलो लेट्स गो. जरा टाकी फुल असली ना तर बरं वाटतं. मेरी बाइक. कौन सी बाइक है भैया? ये है Honda X500. NX 500. कितनी सीसी है? 500. 500 सीसी. हाँ अकेले भैया? हाँ अकेले हूँ. आप लोग का कैसा है? फैमिली? फैमिली नहीं है. मैं मेरा एक दोस्त आया था. अच्छा दोस्त लोग. ये और उसका भाई आया था और हाँ. 5 ग्रुप आया था तो सब अच्छा 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 क्या बात है. सही. अच्छा मतलब ऐसे ही अननोन लोग. हाँ क्या बात है. टेम्पो. हाँ चल रहा है. बिल्कुल बिल्कुल. थैंक यू भैया. नाम बताना. हाँ? नाम? वेद पटेल. राहुल शर्मा. राहुल शर्मा. वेद पटेल. वेद पटेल फ्रॉम गुजरात. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक यू. हॅपी जर्नी. बाय बाय. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का. बेकार गर्दी आहे. सॉरी गरमी खूप आहे. हो ताबो मोनेस्ट्री बघितली. केव्स बघता येते का बघू आपल्याला. जर लेच ट्रेकिंग विकिंग असेल तर मी नाही जाणार. हे स्किप करेल ते. म्हणजे अजून अजंठा जे केव्स नाही बघितले. ताबोचे केव्स काय बघू करू. तो लेट्स गो. अरे काय यार स्पीड ब्रेकरच्या तर तेव्हा तसले केव्स आहेत. तिकडं वरती इथून वर चढत जायचं आहे. हा सॉरी नॉट पॉसिबल फॉर मी. आय विल गो टू काजा डायरेक्टली. धनकर टाकून बघतो इथनं. दिस इज ताबो ब्रिज. ऑल्सो नाईस लोकेशन. या गावाचं नाव पो. POH पो. शेती करतात लोक इथं. काय लावलंय काय सांगता येत नाही. पॉइंटेड माउंटन्स. चेक दॅट आउट. पिन माउंटन्स का पॉइंटेड माउंटन्स. वर ते सगळीकडे तेच आहेत. ऑफ रोड आहे. जायचं का? जायचो. धनकर गोंपाला जायचं असेल राईटला. लेफ्टला काजा. सो लेट्स गो टू धनकर. समोर धनकर आहे आणि राईटला तुम्हाला ते डोंगर दिसत असेल. पिन डोंगर पॉइंटेड डोंगर. डोंट नो वॉट स्ट्रक्चर इज दॅट. गुगलवर मी काहीतरी बघितलं होतं. नाव लक्षात नाही. अँड दॅट इज सामलिंग विलेज. आणि हे आहे कॉन्फ्लुएन्स ऑफ स्पिती अँड पिन. इथं धनकर लेक म्हणून पण आहे. बट यू हॅव टू ट्रेक फ्रॉम समवेअर. आय डोंट नो. ॲपमध्ये चेक करावं लागेल. सो इट्स अ ब्युटिफुल लेक फॉर 1 hour डिस्टन्स. 2 किलोमीटर आहे इथून. सो इफ यू आर इंटरेस्टेड इन ट्रेकिंग 2 kilometers, please go ahead. Visit Dhankar Lake. I will just go to Dhankar Monastery for now.
अच्छा, इथं पण ही मोनेस्ट्री आहे इथून आतमध्ये. आणि काजाला पण रोड आहे का? काजावर लालुंग. आणि आपण आलोय शिचलिंगवरनं. भूकर मोनेस्ट्री झालं आपलं. लंच केलं मी. स्पेंड सम टाइम टू टेक इन द व्ह्यू. तिथून आपण असं आलो ना, तसं जसं वर्ण रोड आहे काजाला जायला. सो वी डोंट हॅव टू गो डाऊन अगेन. अँड आवर नेक्स्ट लोकेशन इज 1 hour 17 minutes. विल रीच ॲट 5:30 PM. आता वाजले 4. 1.5 तासात पोचतोय आपण. डिस्टन्स इज 28 kilometers. इथनं आपल्याला जायचं आहे वर टू काजा. लेट्स गो. रस्ता खराब आहे, ऑफ रोड आहे. लेट्स चेक. हे बघा ना डोंगर. वेगळं स्ट्रक्चर आहे एकदम. ऑटोमॅटिक फॉर्मेशन ऑफ दिस रॉक्स. ऑटोमेटिक माउंटेन फॉर्मेशन यू कैन से. हो आप शायद लगा दो, मैंने ये ब्लैक वाला गाड़ी निकाले अभी। नहीं निकल रहा हूँ मैं तो. देखने आया था क्या है यहाँ पे. ओल्ड फोर्ट लिखा था, सोचा कुछ है यहाँ पे. व्यूज देखने को। हाँ अच्छा. अरे थँक्यू. तर ओल्ड फोर्ट म्हणून काय तर लिहिलं होतं. येऊन फसलं इकडं. काय नव्हतं. हां सरळ जायचं तू काजा. ओ अरे बापरे. आई शपथ. डेंजरस व्ह्यू आहे यार. खतरनाक. रेंजला येऊन बघतो, दाखवतो. आता असल्या रोडने जायचं आहे. तिथनं खाली उतरायचं आहे ना. खतरनाक. फोटो घेतो एक. जबरदस्त यार, जबरदस्त. गाडी पडली वाऱ्याने. एवढा जोरात वारा आहे. आता उचलायचा अवघड असणार आहे माझं. ओके उचलली गाडी. आता लावली आहे व्यवस्थित. खतरनाक पडली वाऱ्याने एकदम. एवढा जोरात वारा आला ना. ती पण जरा व्यवस्थित लावलीच नव्हती वाटतं नीट. काय झालं नाही बाईकला. वालगट. काय झालं नाही. बॉटल चेंबलं फक्त. या भाऊने आपली मदत केली जरा गाडी उचलायला. मला तर येत नव्हतं उचलायला. क्या यहाँ से कैसे आ गए? कौन दोनों? हाँ आ जाओ. थोड़ा सा ऑफ रोड है. ऑफ रोड है थोड़ा बहुत. हाँ थोड़ा बहुत. हाँ चला लेट्स गो. हे दोघं पोरं येडेच जरा. कुठं पण घुसतात आणि कुठं पण निघतात. ताबोमध्ये पण होते मोनेस्ट्रीमध्ये. गाडी लावच तो रे गायब दोघं. त्याचे 2 मित्र थांबलेत शोधत त्यांना. इथं पण तसंच. मोनेस्ट्री तिथं खाली आहे. हे कुठे इथं फिरायला लागलेत वर. हो चालू होणार नाही गाडी. का? कारण गाडी पडली होती. आता ऑफ करून ऑन करायचा. चालू होईल गाडी. झाले का? हे माहीत पाहिजे. गाडी पडली ना आणि हे ऑन असेल इग्निशन, गाडी स्टार्ट होत नाही. एकदा ऑफ करावं लागते, मग ऑन करायचं, मग चालू होऊन जाईल. हो वेट. गडबड क्या है गडबड. हे असंच आहे रोड यार खराब. 5-6 किलोमीटर तरी रोड जातो काजाला. वर जाईल लालुंग आणि इथं वरती धनकर. अच्छा हे नाव काय याचं? धनकर लालुंग डेमुल
कॉमिक रोड. अच्छा, हे कॉमिकला जातं रोड. जात असेल तर बघूया. वाट पेट्रोल. लेट्स सी. कॉमिकला जात असेल तर जाऊया, है ना. पण नको, लेट झालंय ऑलरेडी. ओके, मी मॅपमध्ये बघितलं तर हा रोड कुठला आहे? धनकर, लालुंग, डेमूल, कॉमिक रोड. तर पुढे लालुंग पण दिसलं मला, डेमूलपर्यंत पण जातो रोड. डेमूलच्या पुढे कॉमिक दिसत नाही रोड. तर ते उद्या कॉमिकला गेल्यावरच कळेल. अदरवाईज इथनं आपण डायरेक्ट कॉमिकला गेलो असतो. कॉमिक हिकिम करून आपण काजाला गेलो असतो. पण आता ऑलरेडी नाईट झाली आहे. दिवसा असतं तर आपण ट्राय केला असता. इट्स ऑलरेडी 4:46. काय नाव या ब्रिजचं? विसरलो मी. एल पासून होतं काय तर. हां, लिंगटी ब्रिज होतं त्या ह्याचं नाव. इथून पण आहे का लालुंगला? लालुंग मोनेस्ट्री आहे, लालुंग मोनेस्ट्री. त्याच्या पुढे डेमूल, आणि डेमूलच्या पुढे कॉमिक विलेज. लिंगटी वॉटरफॉल कुठं होतं ते मागाचं? अच्छा, दॅट वॉज लिंगटी वॉटरफॉल अँड लिंगटी ब्रिज. या डोंगरांचं पण बघा स्ट्रक्चर वेगळाच आहे एकदम. हा रोड जातो तुमचं पिन व्हॅलीला. ठीक आहे, इथनं लेफ्ट 34 किलोमीटर्स पिन व्हॅली आहे. सरळ गेले की काजाचं. पिन व्हॅली मी नाही जाते. टाईम बघा काय झालं. रॉयल एनफिल्डचं इथं हे शोरूम. अरे वा. हां, तर आपण आलो आहे काजामध्ये. वी आर इन काजा. मला करायचं सगळ्यात महत्त्वाचं काम, दॅट इज पेट्रोल. चलो पुढे जाणं. टाकी फुल बघून एवढं भारी वाटतंय ना. सगळी एन्झायटी गेली आता नेक्स्ट 350 किलोमीटर काय टेन्शन नाही. पुढच्या 350 किलोमीटरमध्ये आपण बाहेरच पडतोय स्पितीच्या. काजा मागे राहिलं. 11 किलोमीटर खुरीक म्हणून गाव आहे, तिथं आपण स्टे केला आहे. इथं खूप गर्दी आहे काजामध्ये, खूप क्राऊड आहे. थोडंसं तुम्ही जर ऑफ पेट तुम्हाला पाहिजे असेल तर यू कॅन गो आउटसाईड, आय मीन स्टे आउटसाईड ऑफ द सिटी अनलेस यू वॉन्ट टू डू शॉपिंग. नसतं स्टे करायचं असेल तर नो नीड टू स्टे इन अ क्राउडेड प्लेस ॲज पर माय ओपिनियन. अँड दिस इज युअर स्पिती रिव्हर. अरे बापरे, बघितलंच नाही ट्रॅक्टर येते. ओके, लेट्स गो. लकड़ी का पुल. स्पिती रिव्हर मस्त दिसते ना. Looks like this is the stay for today. Spiti Oasis, saga of trails and tales. Good location, good view. This is what I wanted. नमस्कार. लगा दूँ यहीं पे? लगा दूँ यहीं पे? ठीक है. हाँ. Okay. Check out the view. इथून वर यायचं आहे. Sitting area, terrace. Again some sitting area, but check this out. Check out the view. खतरनाक. इथून तर बघा काय दिसतंय. Spiti River and Ki Gompa. That's the Ki Gompa. So that's all for today, guys. So this is our home cooked food right now. Let me enjoy this. Let's continue tomorrow in another video. Thank you for watching. Stay tuned.